हाय स्टुडंट, आज आपण पाहणार आहे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आजपर्यंत आपण सर्क्युलर मोशन बघितलेले आहे. त्याचा एक टाईप पाहिला आहे कोणता, तर तो आता हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आपण आता पाहतोय तो आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर कोणते येईल? जर तुम्ही कधी रोलिंग जत्रेमध्ये जर तुम्ही कधी गेला असाल तर तिथे तुम्ही पाळणा पाहिला असेल, उभा फिरणारा पाळणा. तो पाळणा जो आहे त्याची मोशन कोणती असती? सर्क्युलर मोशन आहे. पण ती मोशन कोणती आहे? तर ती मोशन आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि आपल्या घरी जो फॅन फिरतोय त्या फॅनची मोशन कोणती आहे? तर त्या फॅनची मोशन असते हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. तर आपल्याला ह्या पॉइंट मध्ये काय करायचंय? या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला ज्यावेळेस एखादी बॉडी ह्या हायेस्ट पॉइंटला असेल, ज्यावेळेस तीच बॉडी ह्या मिडल पॉइंटला येईल, ज्यावेळेस तीच बॉडी ह्या लोवेस्ट पॉइंटला येईल, त्यावेळेस या तिन्ही जागेवर याची वेलॉसिटी चेंज होत असेल का सारखी असेल, काय होते हे तुम्हाला फाइंड आउट करायचंय. त्याच्या आधी आपण समजा बॉडी त्याच्या हायेस्ट पॉइंटला आहे. हायेस्ट पॉइंट आहे म्हणून मी एच लिहिलेला आहे. हा पॉइंट मिडल आहे म्हणून मी एम लिहिलेला आहे. हा पॉइंट या साईडला आहे म्हणजे लोवेस्ट साईडला आहे म्हणून या पॉइंटला मी नाव दिलंय एल दिलंय. तुमच्या बुक मध्ये तुमची नावे या पॉइंटची वेगळी असू शकतील. डायग्राम सांगतो, नीट लक्ष द्या. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये एक बॉडी फिरते. जर बॉडी या पॉइंटला आली तर आपण त्याला म्हणू शकतो की ती बॉडी हायेस्ट पॉइंटला आहे. जर बॉडी या पॉइंटला आली तर आपण असं समजू शकतो की बॉडी ही लोवेस्ट पॉइंटला आहे. जर बॉडी या पॉइंटला आली तर आपण म्हणू शकतो की ती मिडल पॉइंटला आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण या बॉडी जर हायेस्ट पॉइंटला असेल तर त्याचं टेन्शन किती असेल, किंवा लोवेस्ट पॉइंटला असेल तर तिथे टेन्शन किती असेल हे फाइंड आउट करू. नीट लक्ष द्या. समजा जर बॉडी तुमची हायेस्ट पॉइंटला बरोबर आहे तर त्याचं टेन्शन कुठं असणार आहे? टुवर्ड दी सेंटर. म्हणून मी एरो कुठे दाखवलाय? बरोबर खाली दाखवलाय. दिसतंय? टीएच म्हणजे काय? टेन्शन कुणाचं? ऍट अ हायेस्ट पॉइंट. जर बॉडी इथं असेल तर त्याचं वेट कुठं असेल? इन डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणून त्याचा एरो कुठे दाखवलाय मी? इन डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजेच टेन्शन आणि एमजी हे दोन्ही सेम डायरेक्शनला आहे. दुसरी बाजू, समजा जर बॉडी तुमची लोवेस्ट पॉइंटला आलेली असेल तर त्याचं टेन्शन कुठं असेल? टुवर्ड द सेंटर. म्हणजे सेंटर कड ते आहे तुमचं टीएल. व्हॉट इज टीएल? टेन्शन ऍट अ लोवेस्ट पॉइंट. पण जर बॉडी लोवेस्ट पॉइंटला आली असेल तर त्याचं वेट कुठं असेल? अपवर्ड नसणार आहे. कुठं असणार आहे? डाऊनवर्डच असणार आहे. म्हणून त्याचं वेट कुठं दाखवलंय मी? डाऊनवर्ड डायरेक्शन. याचा अर्थ काय? हे दोघं कसं आहे? इन ऑपोजिट डायरेक्शन. आता नीट लक्ष द्या इकडं. हे दोघं कुठे चाललेत? टीएच आणि एमजी चाललेत टुवर्ड्स दी सेंटर. म्हणजे हे दोन कोणाला बॅलन्स करत असतील? हे दोन सेंटरकडे चाललेत. सेंटरकडे अजून कोण जातो? तर तुमचा सेंट्रिपिटल फोर्स. देअरफॉर टीएच प्लस एमजी इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स, दॅट इज एमव्ही स्क्वेअर एच अपॉन. काय अडचण आहे? देअरफॉर टीएच इज इक्वल टू व्हॅल्यू शिकतो आपण. देअरफॉर टीएच इज इक्वल टू एमव्ही स्क्वेअर एच अपॉन आर मायनस एमजी. टीएच इज इक्वल टू एमव्ही स्क्वेअर एच अपॉन आर मायनस एमजी. हे टेन्शन कुठलं आहे? ज्यावेळेस बॉडी तुमची हायेस्ट पॉइंटला आहे. तसंच तुम्ही टेन्शन काढू शकता ऍट लोवेस्ट पॉइंट. ओके, काय करू शकतो आपण? टीएल चाललाय कुठं? टुवर्ड द सेंटर. एमजी डायरेक्शन कुठं आहे? इन डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे हे दोन जर ऑपोजिट डायरेक्शन असतील तर दोघांमध्ये साइन कोणतं येईल? तर साइन येईल मायनस. देअरफॉर टीएल मायनस एमजी इज इक्वल टू एमव्ही स्क्वेअर एल अपॉन आर. सेम फॉर्म्युला आहे. इथं प्लस काय आहे? दोघांची डायरेक्शन सेम आहे. इथं मायनस काय आहे? दोघांची डायरेक्शन ऑपोजिट आहे. देअरफॉर टीएल इज इक्वल टू काय येईल? एमव्ही स्क्वेअर एल अपॉन आर प्लस एमजी. हे टेन्शन कोणाचं आहे? लोएस्ट पॉइंटचं टेन्शन आहे. दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. सगळ्यात लास्टला आपल्याला हे दोन फॉर्म्युले लागणार आहेत. काय अडचण? हे झालं टेन्शन. आपण टेन्शन कुठलं काढलं? एक हायेस्ट पॉइंटचं काढलं आणि एक लोवेस्ट पॉइंटचं काढलं. टेन्शन ऍट हायेस्ट पॉइंट एच, टेन्शन ऍट लोवेस्ट पॉइंट एल. टेन्शन आहे हायेस्ट पॉइंटचं, हे टेन्शन आहे लोवेस्ट पॉइंटचं.
मग आता मला सांगा, हे झालं टेन्शनचं. एक्झामला क्वेश्चन असतो तुमच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन असा असतो की या तिन्ही पॉइंटची वेलॉसिटी कशी असेल, सारखी असेल का डिफरंट असेल? तर ऑफकोर्स डिफरंट असणार आहे. तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळेस तुम्ही पाळण्यामध्ये बसताय त्यावेळेस तो पाळणा हळूहळू हळू वर जायला लागतो. म्हणजे खालून वर जाताना त्याचा स्पीड कसा असतो, एकदम कमी असतो. पण ज्यावेळेस तो वर गेलेला आहे आणि वरून ज्यावेळेस तो खाली येईल त्यावेळेस त्याचा स्पीड कसा आहे, जास्त आहे. म्हणजेच काय आहे की वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये प्रत्येक पॉइंटला वेलॉसिटी ही वेगळी वेगळी आहे. मग किती वेगळे तेच तुम्हाला फाइंड आउट करायचंय की या ठिकाणी वेलॉसिटी किती असेल, या ठिकाणी वेलॉसिटी किती असेल आणि या ठिकाणी वेलॉसिटी किती असेल. तुम्ही आत्ताच काढल्याप्रमाणे आत्ताच आपण काय काढलं, आता नीट लक्ष द्या इकडं. आत्ताच फॉर्म्युला आपण काढलाय TH इज इक्वल टू, बघा इकडं आत्ताच फॉर्म्युला काय करा, TH to find velocity at h. To find velocity at h म्हणजे h म्हणजे काय, हायेस्ट पॉइंट. हायेस्ट पॉइंटची वेलॉसिटी आपण आता काढतोय, म्हणजे या पॉइंटची, म्हणजे ही वेलॉसिटी VH. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फॉर्म्युला आपण काय काढला होता, TH प्लस mg इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. देअरफॉर TH इज इक्वल टू काय होतं, mv स्क्वेअर अपॉन r मायनस m. आता नीट विचार करा, ज्यावेळेस तुमची बॉडी किंवा ज्यावेळेस तुम्ही त्या हायेस्ट पॉइंटला आहे आणि जर तुम्हाला खाली यायचं असेल तर तुम्हाला काही स्पीड द्यावं लागेल का, स्पीड द्यावं लागेल का, काही नाही. तुम्ही नुसतं थोडं खाली जायला तरी आहे त्या स्पीडनी खाली येणार आहे. म्हणजे टेन्शन किती आहे, इथं जर एखादी वस्तू ठेवली तर आपोआप ती काय होईल, खाली येईल. म्हणजे ते टेन्शन किती आहे, बॉडी स्लॅग होईल तुमची. जर बॉडी हायेस्ट पॉइंटला असेल डायरेक्ट ती काय होईल, स्लॅग होईल, घसरेल खाईल. तर तुम्हाला मागून पुशअप करावं लागेल का, करावं लागणार नाही. म्हणजेच इथं टेन्शन किती असतं, 0. देअरफॉर TH ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. v म्हणजे कुठला आहे, h आहे, इथं येतो मी h मायनस mg. देअरफॉर हेच इक्वेशन मी लिहू शकतो, mv स्क्वेअर h डिवायडेड बाय r इज इक्वल टू mg. लिहू शकतो का, mv स्क्वेअर h अपॉन r. mg इकडे गेलं काय होईल, प्लस होईल. देअरफॉर m गेट्स कॅन्सल. देअरफॉर v स्क्वेअर h इज इक्वल टू काय, rg. तुम्हाला काय काढायचं आहे, वेलॉसिटी ऍट h, म्हणजेच काय काढायचं आहे, VH. तर उत्तर काय आलं तुमचं, अंडर रूट rg. वेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट किती असते, अंडर रूट rg. हे TH इज इक्वल टू 0 का घेतलंय समजलेलं आहे का, हायेस्ट पॉइंटला टेन्शन ऑलवेज 0. समजतंय, हे झाली तुमची वेलॉसिटी कोणत्या पॉइंटची, हायेस्ट पॉइंटची. आपल्याला ही वेलॉसिटी लोएस्ट पॉइंटची काढायची आणि मिडल पॉइंटची देखील काढायची. सेकंड वेलॉसिटी आपण काढू शकतो कोणत्या पॉइंटची, तर मिडल पॉइंटची. नीट लक्ष द्या इकडं. टू फाइंड वेलॉसिटी at lowest point. To find velocity at L. L म्हणजे कुठला पॉइंट आहे तुमचा, लोवेस्ट पॉइंट. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जी, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतं, व्हॉट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. जेवढी मी एनर्जी म्हणतोय, मी वेलॉसिटी म्हणत नाही. लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जी काय सांगत असते, एनर्जी ऍट h इज इक्वल टू
एनर्जी ऍट एच इज इक्वल टू एनर्जी, हे तुम्ही 10th मध्ये शिकलेला आहात. काय व्हॉट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी? जेवढी एनर्जी ह्या पॉइंटला आहे तेवढीच एनर्जी या पॉइंटला असेल, म्हणजे एनर्जी ऍट एच इज इक्वल टू एनर्जी ऍट एल असं लिहू शकतो मी. म्हणजेच काय, एनर्जी म्हणजे कोणती कोणती एनर्जी? दॅट इज कायनेटिक एनर्जी ऍट एच प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट एच इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट एल प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट. व्हॉट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी? एनर्जी ऍट एच इज इक्वल टू एनर्जी ऍट एल, म्हणजे जेवढी कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी इथं आहे तेवढीच कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी कुठं असणार? लोवेस्ट पॉइंटला. मग कायनेटिक एनर्जी ऍट एच फॉर्म्युला काय? हाफ mv स्क्वेअर एच प्लस पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? mgh. बरोबर आहे. म्हणजेच mg r लिहू शकतो मी, mg r लिहू शकतो का? बघा परत एकदा सांगतोय, बॉडी तुमच्यात ह्या पॉइंटला आली, मग इथून हे डिस्टन्स किती झालंय? हे तुमचं r आणि हे r ट्वाइस r, म्हणून आपण हे r काय घेऊ शकतो? दॅट इज ट्वाइस r. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. VH इज इक्वल टू किती आलता? अंडर रूट RG. हाफ mv स्क्वेअर एच प्लस m2r. ओके, therefore kinetic energy at L 1/2 mv square L. We know that potential energy at lowest point is always 0. लोवेस्ट पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी किती असते? 0. therefore हे इक्वेशन मी काय करतोय? पहा, एक ऍडजस्टमेंट करतोय इक्वेशन मध्ये. therefore 1/2 mv square h plus mg into 4r divided by 2. ऍडजस्टमेंट करू शकतो का? दोन्ही मल्टिप्लाय केले, दोन्ही डिवाइड केले, कॅन्सल होणार आहे. उत्तर काय येणार आहे? 4/2 2rh. हे सेम आहे, फक्त ऍडजस्टमेंट करतोय. इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर एल. ओके, दिस इज आवर इक्वेशन. हाफ 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 कॅन्सल, m कॅन्सल. देअरफॉर राहिलं काय आपल्याकडे? v स्क्वेअर h प्लस काय आलं? 4r इंटू g. 4rg इज इक्वल टू v स्क्वेअर एल. v स्क्वेअर एल. तुम्हाला काढायचंय काय? तुम्हाला काढायचंय vl. याच्या अगोदर आपण काढलाय काय? vh. आता काढायचंय काय? vl. देअरफॉर आपल्याकडे व्हॅल्यू आहे कशाची? vh ची व्हॅल्यू आहे. ती या इक्वेशन मध्ये पुटअप करू. काय येईल मग? काय vh ची व्हॅल्यू काय होती? v स्क्वेअर h ची व्हॅल्यू काय होती? rg प्लस 4rg इज इक्वल टू v स्क्वेअर l. therefore 5rg is equal to v square l. therefore vl is equal to, आंसर काय? अंडर रूट 5r. rg काढले, v ची व्हॅल्यू अंडर रूट rg, तर v स्क्वेअर ची किती? rg प्लस 4rg is equal to v square l. therefore rg plus 4rg 5rg is equal to v square l. therefore vl is equal to under root 5rg. this is a velocity at lowest point. एक्झाम साठी इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. वर्टिकल सर्क्युलर मोशन जी प्रत्येक पॉइंटला असणारी वेलॉसिटी तुम्हाला फाइंड आउट करता आली पाहिजे. आपण दोन पॉइंटची वेलॉसिटी काढली, एका काढली हायेस्टची, एक काढली लोवेस्टची. हायेस्ट वेलॉसिटी किती होती? अंडर रूट rg. लोवेस्टला किती आहे? अंडर रूट 5rg. आता तुम्हाला काढायची कुठली? टू फाइंड वेलॉसिटी ऍट मिड पॉइंट.
टू फाइंड वेलोसिटी ॲट m म्हणजेच मिड पॉइंट. सेम प्रोसेस, नीट लक्ष द्या. आता तुम्हाला सांगितलं अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जी काय सांगताय, दॅट इज कायनेटिक एनर्जी ॲट L प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट L इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट M प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट M. कायनेटिक एनर्जी ॲट L किती आहे, 1/2 mv. इथं v कोण आहे, L आहे, म्हणून L स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पॉइंट 0 इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट M 1/2 mv. L नाही लिहू शकत आपण, काय लिहू शकतो आता इथं, दॅट इज m का, v कुठला आहे, m स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी mgr. नेट पहा काय केलंय. व्हॉट इज दिस, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. जेवढी एनर्जी या पॉइंटला आहे तेवढीच एनर्जी या पॉइंटला आहे. मी एनर्जी बोलतोय, वेलोसिटी बोलत नाही. देअरफॉर काय करू शकतो आपण, या टर्म मध्ये हाफ आहे, या टर्म मध्ये हाफ आहे, या टर्म मध्ये हाफ आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ऍडजस्टमेंट करतो मी. 1/2 mv स्क्वेअर L प्लस 0 इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर M प्लस 2/2 mg. या टर्म मध्ये हाफ आहे, या टर्म मध्ये 1/2 आहे, या टर्म मध्ये 1/2 आहे. हाफ 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 कॅन्सल, m कॅन्सल. काय राहिलं मग, v स्क्वेअर L इज इक्वल टू v स्क्वेअर M प्लस 2gr प्लस 2gr. Therefore v स्क्वेअर L वेलोसिटी ॲट लोएस्ट पॉइंट किती आली होती, √φrg. त्याचा स्क्वेअर केला तर काय येईल, φrg. हे 2gr या साईडला आलं, मायनस 2rg इज इक्वल टू v स्क्वेअर M. Therefore आन्सर काय येईल, therefore Vm is equal to Vm is equal to √5 minus 2 3. This is your velocity at mid point. म्हणजेच काय, आपण 3 वेलोसिटी काढल्या, 3 पॉइंटच्या. हायेस्ट पॉइंटला वेलोसिटी किती होती, √rg. लोएस्ट पॉइंटला वेलोसिटी किती होती, √5rg. आणि मिड पॉइंटला वेलोसिटी किती होती, √3rg. म्हणजेच सगळ्यात जास्त वेलोसिटी कुठं असते, त्या पद्धतीने आपण काढू शकतो. काय अडचण, ओके, थँक्यू.